मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना फोन करत पाठिंबा देण्याची विनंती केली आहे। CP राधाकृष्णन यांना पाठिंबा मागण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे दोघांनाही फोन केला। राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे राज्यपाल असल्याने त्यांना पाठिंबा द्यावा अशी विनंती फडणवीसांनी दोन्ही नेत्यांकडे केल्याचं समजतंय। मैंने उनसे निवेदन किया कि चूंकि आप महाराष्ट्र की अस्मिता को मानने वाले लोग हैं, तो आपने भी महाराष्ट्र का एक वोटर ये देश का उपराष्ट्रपति बन रहा है, इसलिए आप उन्हें समर्थन दीजिए। इस प्रकार का मैंने उनसे निवेदन किया था। मुझे उद्धव जी ने कहा कि हम सबसे चर्चा करके फिर निर्णय करेंगे, और शरद पवार जी ने कहा कि चूंकि सारा अपोजिशन साथ में आकर एक कैंडिडेट खड़ा कर रहा है, तो हमको उनके साथ जाना पड़ेगा। मुख्यमंत्र्यांनी फोन केल्याचं खासदार संजय राऊत यांनी देखील सांगितलंय। उपराष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध करण्याचा भाजपचे प्रयत्न अयशस्वी ठरल्याने आता भाजपाने मतांची जुळवाजुळव सुरू केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या खासदारांची मतं मिळवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। यानुसार फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना फोन करून CP राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्याची विनंती केली। उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांनी अचानक राजीनामा दिल्याने उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होतीये। भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने या निवडणुकीसाठी महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांना उमेदवारी जाहीर केली आहे, तर इंडिया आघाडीने सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश B सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिली। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार मतदान करतात। राधाकृष्णन यांना निवडून आणण्यासाठी भाजपाकडे पुरेसे संख्याबळ असलं तरी ही निवडणूक गुप्त मतदानाने होत असल्याने आपली मतं कायम राखण्याबरोबरच विरोधी पक्षातील काही खासदारांची मतं मिळवण्याचे प्रयत्न भाजपचे आहेत। महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची तसंच शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांची मतं मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे आणि ही जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपवण्यात आली आहे। मुख्यमंत्र्यांनी विनंती केली असली तरी दोन्ही पक्षांकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता कमीच आहे। इंडिया आघाडीचे उमेदवार B सुदर्शन रेड्डी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हा स्वतः शरद पवार उपस्थित होते। शिवाय पवार यांनी सुदर्शन रेड्डी यांना पाठिंबा देणारं ट्विट सुद्धा केलंय। त्यामुळे आता खासदारांशी थेट संपर्क करून मतं फोडण्याचे प्रयत्न होण्याची शक्यता वर्तवली जाते। तुम्हाला काय वाटतंय? भाजप मतं फोडण्याचा प्रयत्न करणार का? तुमचं मत आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राइब करायला विसरू नका।